लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात इथे आपण पाहत असतो की खरं तर कालचाच एपिसोड इथे रिपीट केलेला आहे. आता इथे नंदिनी म्हणत असते, मी पूर्णपणे प्रयत्न करते, पण मात्र माझ्याच बाबतीत असं का घडावं, माझ्याच नशिबात ह्या सर्व गोष्टी का असाव्यात असं म्हणून फार रडत असते. तेव्हा घरचे सगळेच जण तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. आता नंदिनीच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय आलेलं आहे हे स्पष्ट तर झालेलं नाही, मात्र तिच्या वजनामुळे काहीतरी प्रॉब्लेम असावा असा इथे अंदाज आहे. आता इथे जीवा देखील तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तितक्यातच खरं तर इकडे दरवाजाची बेल वाजवलेली असते. आता ही आपण काल पाहितलेलंच आहे. पार्थने अक्षरशः काव्याला उचलून घेऊन आलेला असतो आणि घरचे सगळेच त्यांच्याकडे पाहत असतात. तेव्हा खरं तर पार्थ जोराने ओरडूनच म्हणत असतो, हत्तीवरनं साखर वाटावर आहे, कारण की माझी बायको आई होणार आहे आणि मी बाबा होणार आहे. ही बातमी ऐकून घरचे सगळे फार खुश होत असतात. नंदिनी देखील खुश झालेली असते, मात्र तिच्या जे काही प्रेग्नेन्सीविषयी प्रॉब्लेम असतात ते आठवत असतात आणि परत ती ते शांत झालेली असते. आता हे सर्व काही तर आपण पाहितलेलंच आहे, मात्र काव्याचं स्वप्न जे असतं IAS होण्याचं, आता ती आई होणार आहे म्हटल्यानंतर हे स्वप्न तिला काही विसरायला लागतं का हे पाहण्यासारखंच आहे. आणि काव्या ह्या सर्व गोष्टींना कशी सामोरे जाते आणि इकडे नंदिनी देखील या सर्व प्रॉब्लेमना कसे सामोरे जाते हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहायला अजिबातच विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर